महिला वारकऱ्यांनी देखील सरकारचे आभार व्यक्त केले। विठुरायाचं दर्शन घेऊन अर्ज करता येणार असल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला। पुन्हा या योजनेची 2 महिने मुदत वाढवलेली आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान काका महाराज पालखी सोहळ्यात ज्या महिला सामील झालेल्या आहेत आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे, काय वाटतं, काय सांगाल या संदर्भात? आम्हाला खूप छान वाटतंय, ते आमच्यासाठी केले ते खूपच छान आहे आणि त्यात आम्हाला चांगला लाभ मिळणार आहे, त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत। ज्या आधी 15 जुलैपर्यंत मुदत दिली ती, परंतु आता ही मुदत 2 महिन्यापर्यंत वाढवलेली आहे। परंतु काल काही महिला पालखीतून हे फॉर्म भरण्यासाठी घरी गेलेत, असं आहे का काय? नाही गेलेल्या। काय वाटतं सर, आम्ही आणखीन 15 दिवस आम्हाला मुदत द्यावी आणि आम्ही दिंडी सोहळा झाल्यानंतर आम्ही जाऊ शकतो आणि फॉर्म भरू शकतो। तोपर्यंत आम्हाला सरकारने द्यावी मुदत, 15 सवलत द्यावी। 15 दिवस 2 महिन्याची मुदत दिली, 2 महिने मुदत द्यावी आणखी, म्हणजे काय वाटतं, काय सांगा? मी मळेगाव येथील आहे, निर्मला गडशेंग बोलते। आपल्या मुदत वाढवून दिल्याबद्दल मी धन्यवाद आहे, तुमचे आभारी आहे। काय सांगाल, कुठून आला मावशी? कोल्हापूर। जी योजना येत आहे महिलांसाठी 1,500 खात्याला, काय कशा पद्धतीने आभार मानाल सरकारचे? तुम्ही 2 महिने वाढवून दिल्याबद्दल आम्ही आभार आहे तुमचं। आम्हाला या दिंडीचा जास्त अनुभव आलेला आहे आणि हे सरकार मला फार आवडते। कॅमेरा पर्सन अभिजित पिशे सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, सासवड।